नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूरची कन्या जी आता महाराष्ट्राची कन्या आणि आता भारताची कन्या झालेली आहे ती सृष्टी सुधीर जगताप, जिनं सलग 127 तास कथ्थक नृत्य करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलेलं आहे सुवर्ण अक्षराने. आणि सुवर्ण अक्षराने नाव कोरून गंगापूर गावचं, लातूरचं आणि दयानंद विज्ञान महाविद्यालयाचं नावलौकिक संपूर्ण जगामध्ये केलं आहे. त्या सृष्टी सुधीर जगतापला पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाने तिच्या कार्याची दखल घेऊन लातूर जिल्हा युवा पुरस्कार दिलेला आहे. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते 1 मेला तिला नुकताच हा पुरस्कार दिला गेला आहे. सृष्टी सुधीर जगताप दस्तूरखुद्द आपल्यासोबत आहेत. पहिला तर लातूरकरांना, महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न की सृष्टी सध्या काय करत आहे, तर त्या प्रश्नाचं पहिल्यांदा आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. नमस्कार. मी सध्या आता BA सेकंड इयरला आहे, पॉलिटिकल सायन्स, गरवारे कॉलेजला पुण्याला. आणि त्याच्या आधी मी 11वी-12वी आपलं दयानंद विज्ञान महाविद्यालय इथून केलं. आणि जे स्वप्न मी पाहिलेलं आहे की रेकॉर्डनंतर आता मला जिल्हाधिकारी व्हायचं आहे आणि सनदी सेवेमध्ये जायचं आहे, तर त्याची तयारी तर चालू आहे. मी UPSचं प्रिपरेशन पण करत आहे सोबत. अगदी बरोबर आहे. जिल्हा युवा पुरस्कारांना जो सन्मान दिला गेला आहे, तसं तर हे पाठीमागे जर पाहिलं, संतोषजी दाखवा तुम्ही, तर हे सगळे स्मृतिचिन्ह, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मोमेंटोज पाहून तुम्ही बघू शकता सृष्टीच्या कार्याचा, सृष्टीच्या मेहनतीचा, सृष्टीच्या जिद्दीचा हा सगळा आवाका बघून आम्ही अवाक झालेलो आहोत. लातूरकरही नेहमी अवाक होतात. तर सृष्टी काय एकूणच या पुरस्काराबद्दलच्या काय भावना आहेत? महाराष्ट्र शासनासाठी आणि केंद्र शासनासाठी तुम्हाला काम करण्याची संधी मिळालेली आहे, काय प्रतिक्रिया? खरं तर आधी तर आभारच मानेन, कारण सरकारने आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला हा जिल्हा युवा पुरस्कार भेटला आहे. आणि हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे. खरं तर वर्ल्ड रेकॉर्डच्या सोबतच हा पुरस्कार म्हणजे युवकांनी जे सामाजिक कार्य आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, समाजासाठी केलेलं आहे, तर त्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो. तर आता मग माझे काम जे काही आता सध्या मी करत आलेली आहे, जसं स्वीप यूथ आयकॉन असेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियातर्फे युवकांमध्ये, महिला समाजामध्ये मतदान जनजागृती करण्याचं काम असेल, आणि स्पेशली वुमन एम्पॉवरमेंटसाठी जास्त मी फोकस करते. ते म्हणजे विविध क्षेत्रात किंवा विविध शाळेमध्ये जाऊन, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊन मुलींसमोर किंवा विद्यार्थिनींशी संवाद साधून शिक्षणाचं महत्त्व आणि त्यासोबत आरोग्याचं महत्त्व याबद्दल संवाद साधते. आणि त्याचसोबत आता राष्ट्रीय युवा संसद या कार्यक्रमासाठी दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं मी मागच्या वर्षी, आणि पुन्हा आता दुसऱ्यांदा माझी निवड झालेली आहे आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रीय युवा संसदेमध्ये. तर ते सुद्धा कार्य आहे. आणि असंच बरेच जे करत राहतो आम्ही, तर त्याला आता हा युवा पुरस्कार अजून एक आम्हाला खरं तर एक कौतुकाची थाप आहे की अजून पुढे असंच कार्य करत राहण्यासाठी. तर मी आभारच मानेन सरकारचे. अलीकडे आपण बघतोय की अनेक युवक किंवा युवती ज्या नीटची एक्झामचं प्रिपरेशन करतात, MPSC UPSCचं करतात, JEEचं करतात, JEE मेन्स असेल, AIEEE असेल, बरोबर, CAT असेल, तर डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण वाढतं आहे, आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढतं आहे. अशा युवक युवतींना मोलाचा संदेश सृष्टीचा काय असणार आहे? हो, आणि सगळ्यात मी तर रिलेट करू शकते, कारण मी पण स्पर्धा परीक्षेची तयारी करते UPSCची. तर मी सगळ्यांना सांगेन की सगळ्याच म्हणजे मुलींना, दोघीही विद्यार्थ्यांना सांगेन की कुठलीही परीक्षा, कुठलेही म्हणजे मेरिट लिस्ट किंवा कुठलेही मार्क आपल्या आयुष्यापेक्षा जास्त नाही आहेत. आपण जर 100% आपल्या एखाद्या गोष्टीमध्ये दिलेत आणि त्याच्यानंतर काय रिझल्ट येईल तो येईल, पण आपण म्हणजे आपल्यातर्फे 100% देण्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि समजा एखादी गोष्ट नाही साध्य झाली, एखादी नाही झाली, तर जसं म्हणतो की एक दरवाजा बंद झाला की बाकीच्या 10 खिडक्या उघडतात, तसं आपण एखादा दरवाजा जरी बंद झाला तरी बाकीच्या 10 खिडक्यांमधून 10 वेगळे नवीन ऑप्शन येतात. आणि पुन्हा जगासमोर आपण वेगळ्या मार्गाने आपण प्रसिद्ध होऊ शकतो की आपल्याला जे पाहिजे ते आपण अचीव करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांना एवढंच सांगेन मी की क्यूट डरे जिंदगी में क्या होगा, कुछ ना होगा तर तजुर्बा होगा. बिलकुल उस तजुर्बे के लिए जीना है इंसान को. बरोबर. काय वाटतं लेकीच्या यशानं? आपण स्वतः शिक्षिक आहात, आदर्श शिक्षिक आहात, हे सगळं पाहून काय वाटतं यशानं? खरं तर खूप आनंद आहे आणि अभिमान पण वाटतोय, कारण सृष्टीमुळे आम्हाला हे आनंदाचे क्षण पाहायला मिळाले आहेत. आणि मागच्या वेळेस म्हणजे राष्ट्रपती भवनमधून आम्हाला निमंत्रण आलं होतं आणि तोही शाही सन्मान तिचा त्या ठिकाणी झाला. आणि आपल्या महाराष्ट्र सरकारनं स्वतःची दखल घेऊन लातूर जिल्हा युवा पुरस्काराने तिला सन्मानित केलं. तर आपण सर्वांनी दिलेलं आजपर्यंत भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि तिची मेहनत, त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. सुधीरजी, काय सांगाल? तुम्ही वडील आहात सृष्टींचे, आणि आपण बघितलेलं आहे की प्रत्येक म्हणजे तिचं जे पहिलं पाऊल पडलं तेव्हापासून आजपर्यंत तुमची मेहनत आम्ही बघतो आहोत. एक शिक्षक म्हणून तर तुमचं कार्य महान आहे, पण तो सृष्टीला घडवण्यामध्ये तुमचं कार्य खूप खूप मोलाचं आहे. खूप मेहनत आहे सर तुमची. काय वाटतं?
खरं म्हणजे आता आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या पद्धतीनं सुरुवातीला म्हणजे वयाच्या अगदी 3ऱ्या-4थ्या वर्षापासून तिचं जे काही वेगळ्या पद्धतीनं कथ्थक या नृत्य प्रकारामध्ये तिची आवड होती. त्यासाठी आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न केले आणि तिने प्रयत्न करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलं, आपल्या भारताच्या नावावर केलं. हे करत असताना पालक म्हणून, वडील म्हणून आम्ही तिच्यासाठी विशेष काही केलं नाही. पण तिची जी आवड आहे, तिची जी काही एखाद्या विषयामधली छंद आहे, त्याला आम्ही सपोर्ट केला, की जे आजच्या काळाची गरज आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये टीचिंग करणारे शिक्षक आहेत. ग्रामीण भागामधला विद्यार्थी खरं म्हणजे खूप हुशार आहे, टॅलेंटेड आहे. जसं की माझी मुलगीसुद्धा ग्रामीण भागामध्येच होती आणि तिच्या टॅलेंटला आम्ही संधी दिली आणि तिनं आज जगामध्ये आपल्या भारताचं नाव केलं. तसंच मी पालकांना म्हणेन, की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याकडं केवळ एक नोकरीची म्हणा किंवा पैसे कमवण्याची खाण न मानता तिला एक सुज्ञ पालक म्हणून ज्या काही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कला आहेत, गुण आहेत, आवड आहे, छंद आहे, मग ते क्रीडेमध्ये असतील किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये असतील, तिला थोडंसं प्रोत्साहन द्या, त्यांच्या आवडीनिवडीला संधी द्या आणि त्यासाठी आपण प्रयत्न करा. कारण आज आपण पाहतो की तुम्ही आताच विषय काढला की मुलं हे एखाद्या संधीमध्ये किंवा एखाद्या प्रयत्नामध्ये जर अपयशी झाले तर ते थोडंसं वेगळ्या मार्गाला जाऊ शकतात. तर आपण जर 100% त्यांच्या आवडीला संधी दिली तर ते तसं करणार नाहीत, यावर माझी म्हणजे गॅरंटी आहे. आणि म्हणून मी विशेषतः मुलींसाठी, कारण मला 2 मुलीच आहेत, मुलींचे वडील म्हणून मी मुलींच्या पालकांना सांगेन की त्यांना तुम्ही संधी द्या. अगदी बरोबर आहे. त्यांना संधी दिली पाहिजे आणि त्यांच्या योग्य कलागुणांना संधी देऊन त्यांना पुढे नेलं पाहिजे असं सृष्टीचे बाबा सांगतात. परंतु सृष्टीनं एवढ्या कमी वयामध्ये किती मोलाचा संदेश दिला आहे. ती सांगते की तुम्ही प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. अपयश आलं तरी अपयशाला खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा, आशावादी राहा, बी पॉझिटिव्ह. एक दार जर बंद झाला तर 100 खिडक्या उघड्या आहेत बाकीच्या. तर तुम्हाला नक्की संधी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये मिळेल. तर खचू न जाता आणि वेगळा मार्ग न निवडता विद्यार्थ्यांनी, युवकांनी प्रयत्न करत राहिलं पाहिजे असा मोलाचा संदेश सृष्टी सुधीर जगतापने दिला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.